आपली आवड जपण्यासाठी तसेच एखाद्या गोष्टीची जिद्द असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कोणत्याही वयात सर्व प्रयत्न करतो। भोर शहरातील राजगड ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल प्राध्यापक यशवंत कृष्णा फणसे यांनी तरुणांना लाजवेल असं वयाच्या 71व्या वर्षात कात्रज ते सिंहगड ट्रेक सलग 251 वेळा पूर्ण करण्याचा विक्रम केला। ट्रेकचं अंतर 22 किलोमीटर असून छोट्या मोठ्या 18 टेकड्यांचा यात समावेश आहे। आठवड्यामधून नियमित गुरुवार, शनिवार आणि रविवार असे 3 वेळा ते नियमित ट्रेकला जातात। सेवानिवृत्तीनंतर कात्रजमध्ये स्थायिक झाल्यानंतर आपल्या मित्र परिवाराबरोबर फिरणं त्यांचं सुरू होतं। कोरोना काळात बाहेर पडणं अवघड झालं असताना डॉक्टर वसंत बुगडे यांच्या प्रेरणेतून त्यांनी ट्रेक केला। त्यानंतर हा ट्रेक अविभाज्य घटक बनला असं ते सांगतात। कात्रज बोगद्याच्या वर निसर्गानं मुक्तहस्त सौंदर्याची उधळण केलेल्या परिसरात शिंदेवाडी गावचे वाघजाई देवीचे मंदिर आहे। येथे देवीचं दर्शन घेऊन सफारीला खऱ्या अर्थानं प्रारंभ होतो। पुढे हत्ती डोंगर लागतो, त्यानंतर डोंगरांच्या कड्यांमध्ये ससेवाडी गावाची देवी झोराई माता मंदिर असा प्रवास रात्रीच्या गर्भात करावा लागतो। सोबतीला मित्रपरिवार, टॉर्च, पाणी, काठी आणि काळाकुट्ट अंधारात पावसाळ्यात डोकेभर गवतातून वाट काढत ट्रेक सुरू ठेवायला लागतो। गेल्या काही वर्षांचा ट्रेकचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो असं ते सांगतात। मागील महत्त्वाची प्रेरणा म्हणजे आपलं फिटनेस, की आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या आरोग्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि जसं आपण निसर्गात वावरतो, निसर्गामध्ये जो आपल्याला ऑक्सिजन मिळतो तो आपल्याला सिटीमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या सिटीमध्ये न मिळण्यापेक्षा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा ट्रेक करणं फार गरजेचं आहे। पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूत ट्रेक करताना त्यांना आपल्या मित्रपरिवाराची साथ मिळते आणि त्यामुळे त्यांनी वयाच्या 75 देखील 251 वेळा ट्रेक पूर्ण केला। त्यामुळेच म्हणतात की आवड असेल तर माणसाकडे त्यावरचा मार्ग देखील मिळतो। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।